सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या चरित्रामृतसार या सत्रातला हा भाग शेवटचा। ओम नमः शिवाय। एखाद्या गावाला गेल्या की तेथील एक दोन देवळात 7 दिवस 15 दिवस किंवा 1 महिना कीर्तन करण्यासाठी माताजी देवळाच्या कारभाऱ्याकडून परवानगी घेऊन ठेवीत। कोल्हापूरच्या मुक्कामात गोवर्धन संस्थेमधील कीर्तन करणाऱ्या एका बाईने माताजींनी आपल्या महिन्यातले 7 दिवस मला कीर्तनाला दिले आहेत असे कारभाऱ्याला खोटं सांगितले आणि कीर्तनाची वेळ होत आल्यावर 15 मिनिटे आधी देवळात जाऊन फडके अंथरून फोटो ठेवला आणि ती कीर्तनाच्या जागी जाऊन बसली। माताजी कीर्तनाच्या तयारीने जेव्हा देवळात गेल्या तेव्हा तो प्रकार त्यांच्या दृष्टीस पडला। तेव्हा आज आपला कीर्तन ऐकण्याचा योग आहे असे म्हणून त्या श्रोते मंडळीत जाऊन बसल्या। कारभाऱ्याच्या पुढे ही हकीकत सांगितली तर तिचा खोटेपणा बाहेर पडेल म्हणून त्यांनी ती गोष्ट गुप्त ठेवून दिली। कधी कधी असेही घडे, कीर्तनकार माताजींना तुमच्या दिवसातून आम्हाला 3 दिवस द्या की हो असे म्हणत, त्यावर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माताजी त्यांना कीर्तन करण्यास जागा देत आणि आपण कीर्तन ऐकायला बसत। कारवारच्या मुक्कामात किन्नर भवानी नावाची एक सोवळी बाई माताजींच्याकडे आली आणि आज 4 वाजता शंकराच्या देवळात तुमचे कीर्तन ठरविले आहे, जी काय तयारी लागते ती सर्व मी करणार आहे असे म्हणाले। गंमत अशी झाली की माताजी वेळेवर देवळात हजर झाल्या, पण त्या बाईने लोकांना सांगितले नाही आणि आपण पण आली नाही। तेथे भटजीशिवाय दुसरे कोणीच नव्हते। कीर्तनाची वेळ होईपर्यंत माताजी देवळात जप करीत बसल्या आणि त्यावर स्वस्थानी परतल्या। वेळ कशी घालवावी हे त्यांना माहीत असल्यामुळे कीर्तनाच्या ऐवजी त्यांच्याकडून नामस्मरण घडले। आणखीन एके दिवशी त्याच बाईने शंकराच्या देवळात 5 वाजता माताजींचे कीर्तन असल्याचे लोकांना सांगितले, पण माताजींना कळविले नाही। कीर्तन ऐकायला जेव्हा गर्दी झाली तेव्हा कीर्तन करणारी बाई अजून का आली नाही कोण जाणे, तुम्हाला नाराज करून पाठवायचे नाही म्हणून मी 4 शब्द सांगते असे म्हणून किन्नर भवानीने इकडच्या तिकडच्या 4 गोष्टी सांगून भाषणाचा शेवट केला। दुसऱ्या दिवशी देवळात गेलेल्या काही बायका माताजींना भेटल्या। एक म्हणाली, काल कीर्तनाला मंडळी भरगच्च भरली होती, पण तुम्हीच आला नाही की। दुसरी म्हणाली, तुम्ही आम्हाला फसविलेत। तिसरी म्हणाली, कीर्तन आहे म्हणून आम्ही कामधाम सोडून आलो, पण शेवटी कीर्तन झाले नाही आणि आमचे काम पण राहून गेले, तेव्हा तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवावा। अशा प्रकारे कोणी काही बोलून माताजींना पुरेपुरे करून सोडले। जशी वेळ येईल तसे वागण्याची त्यांची तयारी असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत खेद करण्याची त्यांच्यावर पाळी आली नाही। जी गोष्ट घडते ती सर्व कृष्णाच्या प्रेरणेनुसार घडते असे माताजी मानित असल्याने प्रत्येक क्षणाला येणारा अनुभव त्या आनंदाने घेत असत। त्यामुळे 12 वर्षे कशी काय निघून गेली हे त्यांना कळून सुद्धा आले नाही। माताजींच्या कीर्तनाची 12 वर्षे म्हणजे एक तपश्चर्याच म्हणता येईल। माताजी प्रथम कोल्हापूरला गेल्या तेव्हा तेथील पुष्कळशा लोकांनी येथील वातावरण चांगले नाही, स्त्रिया कीर्तन करीत असता अर्ध्या कीर्तनात अडथळा आणून जागेवरून त्यांना हलविल्याची कितीतरी उदाहरणे आहेत।
तुमचे वय पण अगदी लहान दिसते, तेव्हा तुम्ही येथे कीर्तन करण्यापेक्षा दुसरे गावी जाणे बरे, असे त्यांना सांगितले. माताजींचा मुक्काम तिथे असताना कित्येक मुलींची व बायकांची कीर्तने झाली आणि कोल्हापूरच्या लोकांनी माताजींना दिलेल्या सूचनेप्रमाणे घडूनही आले. पण आश्चर्याची गोष्ट ही की 3 वेळा माताजींचे कोल्हापूरला महिनेच्या महिने दिवसा रात्री कीर्तन होऊन सुद्धा सद्गुरूंच्या सहाय्यामुळे त्यांचे तेथून सुरक्षित परत येणे झाले. आमच्या सौंदर्य संपन्न प्रेमयोगिनी माताजींनी जनास केवळ उपदेशच केला नसून तो प्रत्यक्ष आपल्या आचरणात प्रथम आणला. आप्तेष्टादी मंडळींपैकी कोणीही जिव्हाळ्याचे मनुष्य संरक्षणासाठी जवळ नसताना कोणतीही भीती न बाळगता ऐन तारुण्यामध्ये म्हणजे वयाच्या 20 वर्षापासून 32 वर्षापर्यंत बस, नाव, आगबोट, आगगाडी, विमान यामधून अनेक देशात एकट्यानेच कसा प्रवास केला असेल हे एक हरीच जाणे. परमेश्वर रूप सद्गुरूंवर अढळ श्रद्धा ठेवणाऱ्यांचे तो पावलोपावली कसे रक्षण करतो याचे आमच्या माताजी या एक चालते बोलते उदाहरण आहेत. माताजींच्याकडे आमच्या दृष्टीने जर पाहिले तर माताजी संसारापासून पूर्ण अलिप्त आहेत असे दिसून येते. परंतु ज्यांना त्यांचा अगदी निकटचा सहवास लाभला, तसेच माताजींच्या एकंदर हालचालीचे ज्यांनी सूक्ष्म निरीक्षण केले असेल, त्यांना मात्र माताजींचा संसार म्हणजे आमच्यासारखा बोटभर नसून फार मोठा आहे, म्हणजे माताजी या विश्वकुटुंबी आहेत हे कळून येते. एका वर्षी महाशिवरात्रीच्या समाप्तीच्या दिवशी हरिमंदिरात हजर असलेल्या 500 लोकांसाठी माताजींनी स्वतः स्वयंपाक केला आणि एका खेपेला 100 माणसे बसण्याची व्यवस्था केली. 5वी पंगत उठणार इतक्यात बाहेरून पुष्कळशी मंडळी आली. गंमत अशी की 6वी पंगत उठते इतक्यात पुन्हा मंडळी आली. याप्रमाणे 12 पंगती जेवून उठल्या. आश्चर्याची गोष्ट ही की 500 माणसांसाठी केलेला स्वयंपाक 1200 माणसांना पुरूनही उरला. 1948च्या कार्तिक पौर्णिमेला रोज भजनाला येणाऱ्या बायकांपैकी 12 भगिनींनी मिळून आवडी भोजन करण्याचे ठरविले आणि माताजींची संमती मिळवली. आपल्या पंगतीला माताजींनी पण बसावे अशी सर्वांनी इच्छा दर्शविल्यामुळे स्वयंपाक करण्याचे काम माताजींनीच पत्करले. स्वयंपाक तयार झाला. आता पाणी मांडणार इतक्यात एकदम 73 भगिनी श्री हरिमंदिरात आल्या आणि आम्ही आवडी भोजनाचा प्रसाद घेण्यासाठी आलो असे त्यांनी सांगितले. ते ऐकून 12 भगिनींचे चेहरे झरकन उतरले. त्यांना वाटले केलेला स्वयंपाक आमच्या स्वाधीन करून माताजी आलेल्या मंडळींसाठी स्वयंपाक करण्यात गुंतल्या तर आपली इच्छा अपुरीच राहून जाईल. पण घडले सर्व काही वेगळेच. आलेल्या सर्व मंडळींना माताजींनी हातपाय धुवून यायला सांगितले आणि भराभरा पाने मांडली. त्यावर सर्व मंडळींना भोजनास बसविले. माताजींनी पंगतीत बसावे हा सर्वांचाच आग्रह असल्याने प्रथम जे काही पानावर वाढायचे ते वाढून माताजी जेवणाला बसल्या. 5 भगिनी वाढण्यासाठी माघारी राहिल्या होत्या. त्यांचे जेवण होईपर्यंत माताजींना पानावर बसून राहणे भाग होते. त्यामुळे माताजी गुरुस्तुतीतील श्लोक म्हणू लागल्या. त्यांचे वाढून झाल्यावर त्या पण भोजनास बसल्या. इतक्यात आणखी 7 भगिनी आल्या. त्यांची पण पाने मांडण्यात आली. त्यावर सद्गुरूंचा जय जयकार करून माताजींनी भोजनास आरंभ केला. आश्चर्याची गोष्ट ही की
12 माणसांसाठी केलेला स्वयंपाक 92 माणसांना पुरून उरला. माताजींना चित्रकलेची तीळ मात्रही माहिती नव्हती, पण इसवी सन 1951च्या जानेवारी 14 तारखेदिवशी सकाळच्या भजनानंतर त्यांनी एक विठोबाचे चित्र काढले. त्यावर जवळच्या मंडळींना उद्देशून त्या म्हणाल्या, "हा पहा विठोबा. माझे ध्यान करणाऱ्यांना कमरे इतकेच पाणी लागते, त्यामुळे भवसागरात बुडण्याची भीती राहत नाही असे सुचवित आहे." त्यानंतर त्यांनी एक रखमाईचे चित्र काढले आणि "ही पहा रखमाई, ही म्हणते, माझ्याकडे एक वार निरखून पहा. तुमचे मन पूर्ण आकर्षित करण्याकरिताच मी सर्वालंकाराने नटून हास्यवदनाने तुमच्या समोर उभी आहे. माझे प्रेम गौड बंगाल असल्याची जेव्हा तुम्हाला संपूर्णपणे खात्री पटेल, तेव्हाच विठोबाच्या खऱ्या प्रेमाची तुम्हाला कल्पना येईल," असे सांगितले. पुढे त्यांच्याकडून अनेक देवदेवतांची चित्रे काही 5 मिनिटात तर काही 10 मिनिटात या वेगाने जवळजवळ 100-200 चित्रे काढली गेली. ही चित्रे सुमार्ग दाखविणारी, भक्तिरसाने ओथंबलेली व अंतःकरणात पवित्र भाव उत्पन्न करणारी अशी असून ज्यातील अर्थाचा सहजासहजी उलगडा होत नाही अशा प्रकारच्या गूढार्थाने भरलेली आहेत. मात्र ही त्यांची लहर अवघे 3च महिने होती. इसवी सन 1955च्या सप्टेंबर 7 तारखेदिवशी माताजींच्याकडून सिद्धानंद लहरी लिहिल्या गेल्या. त्यानंतर गुरुस्तुती, हरिस्तुती, यदुवीराष्टक, नमस्काराष्टक, उपकाराष्टक, काही भक्तिगीते वगैरेची रचनाही झाली. माताजींनी केलेल्या पदांना कला, कलावंत, कलिमल दहन, कलिमलहारी, रुक्मिणी, रुक्मिणीपती, रुक्मिणी रमणा, रखुमाईवर अशा मुद्रिका आहेत. त्या मुद्रिका सहजासहजी ओळखता येण्यासारख्या नाहीत, म्हणून येथे त्याबद्दल उल्लेख केला आहे. सिद्धानंद लहरी यात माताजींच्यावर सद्गुरूंचा जो अनुग्रह झाला त्याचे उत्स्फूर्त असे वर्णन केलेले आढळून येते. या दिव्य काव्यातून बद्ध, मुमुक्षु, साधक व सिद्ध या अवस्थेचे अनुभवसिद्ध वर्णन व नवविधा भक्तीचे सुलभ विवेचन, तसेच सगुण व निर्गुण भक्तीचे सुरम्य वर्णन केले गेले आहे. या काव्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ भक्तिरसाने ओथंबलेली असल्याने साधकांनी दररोज याचे मनन करावे आणि एकांतात त्याचा अर्थ विवरून पाहावा, असे माझे सर्वांना कळकळीचे सांगणे आहे. सिद्धारूढ महाराजांना सर्व भक्त मंडळी आप्पा, बाबा म्हणून संबोधित असत. माताजी पण सर्वांप्रमाणे वरवर अप्पा असे म्हणत, परंतु अंतर्यामी मात्र त्यांनी महाराजांना माऊलीच्या जागी मानले आहे. हे परमार्थ मार्गप्रदीप यात आखलेल्या वारांच्या भजनात सूक्ष्म निरीक्षण केले असता ठिकठिकाणी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे माताजींचे गुरूंवरील प्रेम सिद्धानंद लहरीत प्रत्येक कडव्यातून व्यक्त होत आहे. वास्तविक माताजींची मातृभाषा काही मराठी नाही, त्यांचे शिक्षणही मराठीतून झालेले नाही. तरीही गुरु कृपे करून त्यांच्याकडून जी पुस्तके लिहिली गेली ती सर्व मराठीतूनच. पुस्तकांची नावे पण मजेशीर वाटतात. गोपाळ काला, सत्वशील राजे, संत मेळा, सुबोध भानू, त्रिवेणी संगम, कथा सुमनहार, सिद्धारूढ वैभव, बोधामृत, श्रीकृष्ण प्रताप, बालोपासना व नित्योपासना ही पुस्तके वयाच्या 8 वर्षापासून 60 वर्षापर्यंत प्रत्येक मनुष्याला जीवनात पावलोपावली मार्गदर्शक अशी आहेत. यात सर्व सद्ग्रंथांचे सार असल्याने कीर्तनकारांना देखील उपयोगी पडण्यासारखी आहेत. वास्तविक माताजींनी
गायन वादनाचे मुळीच शिक्षण घेतलेले नाही. माताजी प्रत्येक गाण्याला निरनिराळी चाल लावून जे भजन म्हणतात ते स्वयंस्फूर्तीनेच असते. त्यामुळे ते ऐकावयाला अत्यंत मधुर वाटते. किती ऐकले तरी कधी कंटाळवाणे होत नाही. माताजींची एकंदर जीवनगाथा वाचली असता माताजी एक आदर्श बालिका, आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श योगिनी, आदर्श भक्त, आदर्श गुरु व आदर्श जगन्मातेचे एक सजीव उदाहरण आहे असे मला वाटते. आम्हा सर्वांस पावलोपावली चुकीच्या मार्गावरून परावृत्त करण्यासाठी माताजी आपल्या रक्ताचा बिंदून बिंदू खर्ची घालत आहेत. या संधीचा जर आम्ही फायदा करून घेतला नाही तर आमच्यासारखे दुर्भागी दुसरे कोण असणार. शांताराम व सीतामाई या पुण्यशील जोडप्याने कारवार येथे माताजींचा वेल लावला. तो गोकर्ण क्षेत्री सत्कर्माचरणात वाढीस लागला. पूर्णानंद स्वामींनी त्यास खत घातले. परमहंस सिद्धारूढ स्वामींच्या कृपादृष्टीने तो फोफावला व श्री हरिमंदिरात तो फुलला. त्याच्या सुगंधाने गावचे परगावचे लोक आकर्षित होऊन ते सर्व सध्या ब्रह्मानंदाची लूट करीत आहेत. हरिनामाचा प्रसार या एकाच ध्येयासाठी गेली सुमारे 45 वर्षे माताजींनी देह झिजविला आहे. ते त्यांचे कार्य आजही अव्याहत चालू आहे. येत्या ऋषी पंचमीला माताजींच्या वयाला 70 वर्षे पुरी होतील. आज त्यांचा देह थकला आहे, दृष्टी मंदावली आहे, पण हरिभक्ती प्रसाराचा उत्साह मात्र उणावलेला नाही. स्वीकृत कार्यात खंड पडलेला नाही. वाणीची मधुरता नि मुद्रेवरची प्रसन्नता नित्य ताजी टवटवीत आहे. माताजींनी लहानपणापासून पुण्याचे बी जे साठविले होते ते इसवी सन 1923 साली म्हणजे प्रथम सासरी जात असता महाराजांचे दर्शन घेतल्यावर रुजले. पुढे ते 4 वर्षाच्या अवधीत वाढीस लागले. त्यानंतर 12 वर्षात ते चांगले फोफावले. पुढे त्याचा प्रचंड वृक्ष झाला. सध्या त्याची शीतल छाया आबालवृद्धांना सुख समाधान देत आहे. आता प्रभूजवळ माझे एकच मागणे आहे की तीव्र प्रयत्नांच्या अभावी या जन्मी जरी मुक्ती लाभली नाही तरी पाषाण, वृक्ष, कृमी, पशुपक्षी यापैकी कुठल्याही रूपात जरी माझा जन्म झाला तरी माताजींचे चरण मला कधीच अंतरू नयेत. त्याचप्रमाणे ताज्या गुलाबाच्या फुलांच्या सुवासाप्रमाणे माताजींची आठवण माझ्या हृदयात सदैव राहावी. ओम नमः शिवाय.